नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी अक्षय आणि आपण पाहतात अक्षय ॲग्री टॉक्स. मित्रांनो, आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, जो आपल्या पिकांचं भविष्य ठरवतो. मित्रांनो, आपण खतं वाढवतो, खर्च वाढवतो, पण म्हणावं असं उत्पादन आपल्याला मिळत नाही. मग याचं कारण काय आणि याच्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पष्टपणे बोलणार आहोत. आज बहुतेक शेतजमिनीत एकच प्रकारची समस्या आपल्याला आढळून येत आहे, ती म्हणजे माती कडक होत चाललेली आहे, माती पाणी धरून ठेवत नाहीये आणि खतं दिले तर त्या खतांना पीक माझा प्रतिसाद देत नाहीये. मित्रांनो, ही समस्या खतांची नसून मातीमधील जिवंतपणाची आहे. पूर्वी आपल्या जमिनीत सेंद्रिय पदार्थ भरपूर होते. शेणखत, पालापाचोळा, पिकांचे अवशेष यांच्यामुळे सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण आपल्या जमिनीत भरपूर होतं. पण आज आपण पूर्णपणे रासायनिक खतावर अवलंबून आहोत. याच्यामुळे मातीमधील सॉइल ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे सेंद्रिय कर्ब हा अत्यंत मोठ्या प्रमाणात आज कमी झालेला आढळून दिसतोय. सॉइल ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे मातीमधील सेंद्रिय घटकांमध्ये असलेला कार्बन. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं ठरलं तर तुमची माती जिवंत आहे की नाही हे सांगणारा निर्देशक म्हणजे सॉइल ऑर्गॅनिक कार्बन होय. मित्रांनो, तुमच्या मातीमध्ये जर सेंद्रिय कर्ब किंवा सॉइल ऑर्गॅनिक कार्बन जास्त असेल तर तुमची माती ही जिवंत आणि सक्रिय आहे, आणि जर तुमच्या मातीमध्ये सेंद्रिय कर्ब हे कमी असेल तर तुमची माती ही थकलेली आहे. सॉइल ऑर्गॅनिक कार्बन हे काही खत नाही. सॉइल ऑर्गॅनिक कार्बन हे तुमच्या मातीमधील असलेल्या जीवाणूंचं अन्न आहे. मित्रांनो, याचं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याकडे बैल असतात. बैलांना जसा खायला चारा लागतो आणि चारा खाल्ल्यानंतर बैल चांगल्या पद्धतीने काम करतात. तसेच मातीमध्ये जर सेंद्रिय कर्बाचं प्रमाण जास्त असेल तर तुमच्या मातीमधील जीवाणूंना चांगल्या पद्धतीचं अन्न भेटेल आणि हे अन्न मिळाल्यानंतर तुमचे मातीमधील जीवाणू हे चांगल्या पद्धतीचं कार्य करतील. आता हे जीवाणू काय कार्य करतात तर तुमच्या मातीमध्ये असलेले पोषण द्रव्य पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम या जीवाणूंच्या माध्यमातून केलं जातं. तसेच मातीमध्ये सुप्त असलेले अन्नद्रव्य हे विघटन करून पिकाला लागणाऱ्या अवस्थेत पोहोचवण्याचं काम या जीवाणूंच्या माध्यमातून केलं जातं. जमिनीमधील सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळं मातीचा पोत सुधारलेला आपल्याला बघायला मिळतो. पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. हवामानातील बदलांना पीक प्रतिकार करते. आपण जी खतं जमिनीत देतोय त्या खतांचा पुरेपूर वापर आपल्याला बघायला मिळतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मातीची होणारी धूप आणि मातीमध्ये वाढलेलं क्षारांचं प्रमाण कमी झालेलं आपल्याला बघायला मिळते. जमिनीत सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी 4 सोपे उपाय आपण करू शकतो. पहिला उपाय म्हणजे जमिनीला तिचे सेंद्रिय पदार्थ परत द्या, म्हणजे शेणखत, कंपोस्ट खत याचा वापर आपण करू शकतो. दुसरा उपाय म्हणजे आपल्या पिकांचे अवशेष हे जाळून न देता त्याचा पुनर्वापर आपण आपल्या पिकात करू शकतो. नेहमी लक्षात ठेवा, पिकांचे अवशेष म्हणजे कचरा नाही. तिसरा उपाय म्हणजे हिरवळीचं खत. धेंच्या, चवळी, मूग यासारख्या पिकांचा ॲज अ हिरवळीचं खत म्हणून आपण वापर करू शकतो. चौथा उपाय म्हणजे जमिनीची अति नांगरणी आपल्याला टाळायची. अति नांगरणी केल्यामुळं किंवा अति मशागत केल्यामुळं जमिनीमधील सेंद्रिय कर्ब हा कमी होतो. मित्रांनो, शेवटी एवढंच सांगतो, तुम्हाला जर तुमची जमीन टिकवायची असेल तर तुमची जमीन तुम्हाला जिवंत ठेवावी लागेल. आणि जमीन जिवंत ठेवण्यासाठी सॉइल ऑर्गॅनिक कार्बन आपल्या जमिनीत वाढवला पाहिजे. सॉइल ऑर्गॅनिक कार्बन वाढवणं म्हणजे भविष्यातील येणारं पीक सुरक्षित करणं. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, गरजू शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवीन नवीन कंटेंटसाठी या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.